दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. भोंदू अशोक खरात प्रकरणात रोजच नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. खरात याने आत्तापर्यंत अनेक महिलांचे शोषण केल्याचे समोर आलेले आहे. दुसरीकडे त्याची संपत्ती आणि आर्थिक व्यवहार याबाबतही अचंबित करणारी माहिती समोर येत आहे. त्याच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याचे आढळून आले असून आता त्याचे आर्थिक व्यवहारही तपास संस्थांच्या रडारवर आले आहेत. दुसरीकडे आत्तापर्यंत हाती लागलेल्या माहितीच्या आधारे भोंदू अशोक खरात आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि चाकणकर कुटुंबाचे आर्थिक संबंध असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. एकीकडे या सर्व बाबी समोर येत असताना आता दुसरीकडे शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्यावर थेट अटकेची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. सोबतच त्यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यावरही सडकून टीका केली आहे. महिला नेत्या म्हणून पीडितांना न्याय देण्यासाठी आणि चाकणकर यांच्या अटकेसाठी तटकरे यांनी आत्तापर्यंत काय प्रयत्न केले असा रोखठोक सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. अदिती तटकरे यांनी फक्त नेत्यांची भाटगिरी करणे, किती ग बाई मी हुशार हे करणे थांबवले पाहिजे असा हल्लाबोल करत महिला बालविकास मंत्री म्हणून तटकरे यांनी चाकणकर यांच्या अटकेसाठी काय पाठपुरावा केला आहे असं अंधारे यांनी विचारलं. महिला आयोग हा महिला बालकल्याण विकास खात्याच्या अंतर्गत येतो. आदिती तटकरे तुम्ही काय भूमिका अदा केली? ज्या तटकरे निवडणुकीच्या प्रचारात म्हणताहेत की आम्हाला सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री करायचंय, तुम्ही तुमच्या नेत्यांना काय करायचंय ते करा, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण महिला नेत्या म्हणून आधी तुम्ही सक्षम आहात का ते ठरवा. फक्त नेत्यांची भाटगिरी करणं आणि किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार एवढं करणं थांबवा. मुळात तुम्ही महिला बालकल्याण विकास मंत्री म्हणून तुम्ही काय तुमच्या खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षीबाईंना पायउतार केल्यानंतर त्यांची अटक व्हावी म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय पाठपुरावा केलाय? की आम्ही असं समजायचं का की तुम्हाला जिथे मंत्री करणाऱ्या अजितदादांबद्दलच तुम्हाला काही पडली नाही तर तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांची काय तुम्ही कारवाई करणार आहात? जिथे तुम्हाला दादांच्या बद्दलच आस्था नाही, दादांच्या बद्दल FIR व्हावी याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही, तिथे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये चाकणकरवर अटक व्हावी याच्यासाठी काय कारवाई करताय? एक तरी वाक्य तुमच्या प्रचार सभा आणि सोकॉल्ड तुमच्या बिझी शेड्यूल मधनं बोला ना त्याच्यावर की चाकणकरच्या कोणत्या फार्म हाऊसवर बुलडोजर चालवला जाणार आहे, चाकणकरला अटकेची कारवाई करण्यासाठी तुम्ही काय पत्रव्यवहार केलाय. कारण ही जबाबदारी आहे तुमची महिला नेता म्हणून. नाही तर भविष्यात तुम्ही हे बोलून घेऊ नका की मी महिला नेता आहे. भविष्यात तुम्ही हे सांगू नका की आम्ही याला महिला मुख्यमंत्री करणार आहे त्याला महिला मुख्यमंत्री करणार आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.